नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पीकिंग फ्लुएंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ब्सबद्दल माहिती घेतलेली. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती कंटिन्यू करून रेग्युलर आणि इररेग्युलर वर्ब्स म्हणजे नक्की काय असतात ते पाहणार आहोत. पण ते पाहण्याच्या आधी वर्ब्सचे 3 फॉर्म्स, क्रियापदाची 3 रूपं पाहणं सोयीचं ठरेल. आता या वर्बची 3 रूपं कुठली कुठली असतात? वर्बचं पहिलं रूप बेस फॉर्म म्हणजे त्याचं मूळ रूप असतं. म्हणजे वर्ब जसा आहे तसंच त्याचं रूप असतं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. पण जेव्हा आपण सेकंड फॉर्म, त्याचं दुसरं रूप जेव्हा आपण बघतो तेव्हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये हे रूप असतं. त्याच्यानंतर त्याचं जे तिसरं रूप असतं ते पास्ट परफेक्ट म्हणजेच पूर्ण भूतकाळामध्ये असतं. आता हे भूतकाळामध्ये वगैरे कशाला ठेवली ती रूपं? तर ॲक्च्युली एखादी क्रिया जेव्हा आपण वर्तमान काळात बघतो तेव्हा साध्यामध्ये बघताना जे बेस फॉर्म असतं तेच तिथे लागतं. पण जेव्हा आपण साध्या भूतकाळामध्ये जातो तेव्हा मात्र क्रियापदाचं भूतकाळी रूप त्याला लावावं लागतं. आणि तसं करण्यासाठी आपण ते जे क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याला साध्या भूतकाळात ठेवलं आणि त्याच्यानंतर जेव्हा एखादी क्रिया पूर्ण होते, मग ती क्रिया भविष्यकाळात हो किंवा ती वर्तमान काळात हो किंवा भूतकाळात हो, ती क्रिया पूर्ण झाली हे दाखवण्यासाठी तिचं तिसरं रूप म्हणजेच पूर्ण काळामधील रूप आपण त्याला संबोधतो. आता ही जी 3 रूपं आहेत ती 3 रूपं तुम्ही समजून घेतली. आत्ता आपण रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्बकडे परत वळूया. आता ही रेग्युलर वर्ब म्हणजे काय असतात? तर त्याला आपण नियमित क्रियापदं बोलतो. नियमित क्रियापदं म्हणजेच काय की जेव्हा त्यांचं रूप बदलतं, म्हणजेच वर्तमान काळातून भूतकाळात जेव्हा ती जातात किंवा आपण जेव्हा टेन्स चेंज करण्यासाठी जेव्हा आपण वर्तमान काळातून भूतकाळामध्ये त्यांचं रूप बदलतो तेव्हा भूतकाळामध्ये जाताना त्यांच्या शेवटी एकतर डी हा प्रत्यय लागतो किंवा ईडी प्रत्यय लागतो. तर हे जे आहे ते होतं नियमित क्रियापदांबद्दल. त्याला आपण रेग्युलर वर्ब्स बोलतो. आणि हे रेग्युलर वर्ब्स बोलण्याच्या मागे अजून एक कारण असं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी नियमितता आहे. आपण ती नियमितता पाहू शकतो. म्हणजे काय, एखादा वर्ब घेतला तो जर नियमित क्रियापदामध्ये असेल तर काय करायचं आहे? फक्त त्याला डी प्रत्यय लावा किंवा ईडी प्रत्यय लावा. डी कधी लावायचा आहे? जेव्हा त्याच्या शेवटी ई असेल तेव्हा त्याला डी लावायचं आहे. ओके, म्हणजे जनरली मी सांगतोय. कधी कधी ई जरी नसला तरीसुद्धा काही ठिकाणी लागतो आहे, लागलेला मी पाहिलेलं आहे आणि आहे ते इंग्लिशमध्ये. पण जनरली जर ई असेल तर फक्त डी लागतो आणि जर ई नसेल शेवटला तर तिथे ईडी प्रत्यय लागतो. ही नियमितता आहे नियमित क्रियापदाची आणि त्याच्यामुळे आपण त्याला रेग्युलर वर्ब बोलतो. आता जे अनियमित क्रियापद आहे त्याच्याकडे येऊ. हा जो अनियमित क्रियापद आहे त्याला आपण इररेग्युलर वर्ब बोलतो. तो इररेग्युलरच असतो तो, म्हणजे त्याच्यात त्याचं रूप आपण सांगू नाही शकत किंवा त्याला असा कुठला नियम नाही आहे. नियमित, अनियमित, अनियम, नियम नसलेला, ही जी क्रियापदं असतात अनियमित क्रियापदं, त्यांना कुठल्याही प्रकारचे नियम नसतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागतो त्यांना, पण आपण नाही सांगू शकत प्रत्यय कुठला लागतो तो. ही क्रियापदं आपल्याला पाठच करावी लागतात. ही क्रियापदं आपल्याला स्मरणात ठेवावी लागतात, लक्षात ठेवावी लागतात. त्याच्या परत दुसरा कुठला त्याला पर्याय नाही आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर एखादं अनियमित क्रियापद घेतलं कट, तर त्या कटचं नियमित नियमानुसार, नियमित क्रियापदाच्या नियमानुसार त्याला ईडी प्रत्यय लागला असतं, बरोबर का? शेवटला ई पण नाही आहे. पण तसं नाही झालं, तसं होत नाही. कटचं कटेड नाही होत. मग काय होतं? कट, दुसरं रूप कट, तिसरं रूपसुद्धा कट. कट कट कट, ते वर्तमान काळ असो किंवा भूतकाळ असो, कटचं कट राहतो. तसंच पुट 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 आहे ना, इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर मी जर म्हटलं की ड्राईव्ह, तर ड्राईव्हचं होतं ड्रोव. आता परत ड्राईव्ह राहत नाही, ड्रोव. त्याच्यानंतर होतं ड्रिवन. तसंच राईटचं रोट आणि रिटर्न. आता काही क्रियापदं असे आहेत की त्यांची वेगळीच भानगड आहे. फॉर एक्झाम्पल सिंग, तर सिंगचं काय होणार? सॅंग. आणि मग त्याचं तिसरं रूप संग. आहे ना मजा. आता पुढे जेव्हा आपण याच्यातली काही क्रियापदं बघतो त्याची शेवटची जी 2 रूपं असतात ती सारखी असतात. फॉर एक्झाम्पल ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. ओके, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. किंवा बाय, बॉट, बॉट. आहे ना. ते 2 जी रूपं आहेत शेवटची ती सारखीच आहेत त्याच्यातली. तर ही गंमत होती.
अनियमित क्रियापदांची. तर ही जी अनियमित क्रियापदं आहेत त्याची जी PDF फाईल आहे मी तुम्हाला देतो. तुम्ही जर गुगलवर गेलात आणि सर्च केलं लिस्ट ऑफ इरेग्युलर वर्ब्स PDF तरीसुद्धा तुम्हाला अशा बऱ्याच PDF मिळतील. काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप PDF मिळतील. पण तरीसुद्धा माझ्या वतीने मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, ती लिंक चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ती फाईल मिळून जाईल की ज्याच्यामध्ये मी बेस फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड म्हणजेच बेस, सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट याच्याबद्दलची जी रूपं आहेत त्याची लिस्ट दिलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. तुम्ही ना कोणी कमेंट करत नाहीत, त्याच्यामुळे मला ना अजिबातच अशी प्रेरणा नाही मिळत. मग कमेंट केलं ना की तुमच्याशी बोलल्यासारखं वाटतं. प्लीज कमेंट करा, काहीतरी लिहा, तुमचे प्रश्न विचारा प्लीज. काही प्रश्न असतील या टॉपिकला धरून जरी नसले ना तरी चालतील, पण ते पाहिजेत प्रश्न आहे ना, म्हणजे जेणेकरून मलासुद्धा कळेल. हे बघा, लाईनअप झालेलं आहे. आपली जी सिरीज आहे ना, मी काय अशी सुरुवात नाही केलेली, तिचं लाईनअप झालेलं आहे. पण तरीसुद्धा मला अशी आशा असते की तुम्ही कमेंट कराल आणि मी तुमच्याशी संवाद साधेल. त्याच्यामुळे कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आपल्या तर सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50% जास्त लोक जे आपल्या व्हिडिओ रेग्युलरली पाहतात त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर आपला चॅनल ग्रो करेल, जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, सगळ्या भरपूर लोकांना त्याचा फायदा होईल. प्लीज. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन लेसनमध्ये. तोवर इंग्रजी ग्रामर शिकत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.